मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं ना की आम्ही गावाला आलो आणि गावाला यायचं मागे हे खास कारण आहे. माझ्या धीराचं लग्न आहे आणि त्याच्याच पत्रिका आम्ही इथे तयार करत आहोत. बाबा एकेकांचे नाव लिहित आहे, कोणाला पत्रिका द्यायची आहे, कोणाला देऊन झाली आहे, कोणाची लिहिली आहे, कोणाच्या चमूळ पत्रिका लिहिलं आहे, हे सगळं आम्ही तयार करत आहोत. आणि प्रिशाचा फोटो दिसतोय का तुम्हाला? मस्त फोटो लावला आणि साईडला लिहिलं आहे की काकाच्या लग्नाला यायचं. हे सगळं किती छान वाटतं ना. म्हणजे आधीचे सगळे आठवणी. पत्रिका आजकाल सगळे व्हॉट्सअपलाच पाठवते. आम्ही पण काही पत्रिका व्हॉट्सअपलाच पाठवते, जे दूर आहेत आणि जे जवळ आहेत ना त्यांना आम्ही पत्रिका घरी नेऊन देतोय. आणि पाहुणे रावणे येतच असतात, त्यांना चहा केला. तेवढ्यात प्रिशा पण उठल्या तिची मस्ती चालू झाली, पप्पांसोबत तिचं खेळणं चालू झालं. बाबा जर घरी असते ना तर ती नक्की बाबांच्याच मागे लागली असती, पण आता तिला पप्पा दिसतात तर पप्पासोबत खेळते. दरवेळेस गावी यायचं असलं की आम्ही काही तिचे खेळणं वगैरे घेऊन येत नाही, कारण एवढे खेळणे आपण कपडेच किती आणणार आणि मग खेळणे किती आणणार. मग ती खालच्या ताईंची मुलगी आहे ना, तिचे खेळणे घेऊन मस्त खेळते. ताई पण काय बोलत नाही आणि ती घेऊन येते, एक एक खेळणे घेऊन येते घरी आणि खेळते तिला जेव्हा पाहिजे तेव्हा. एवढा मोठा बॉल आहे हा, उचलत पण नाही तिला, पण ती उचलून फेकणारच. आणि मी म्हटलं ना खालच्या ताईंची मुलगी आहे, ही आहे ती मुलगी सावी. खूप छान आहे, दोघी मस्त राहतात आणि दोघींना एकमेकींशिवाय करमत नाही. जेव्हा पण आम्ही घरी आलो ना की ह्या दोघी संध्याकाळी एक वेळ फिक्स ठेवतात की त्या वेळेला जर रडणारच आणि घराच्या बाहेर निघणार म्हणजे निघणार. आता सावीचा दादा गेला आहे ट्युशनला आणि आम्ही सगळे मिळून त्याला घ्यायला चाललो आहे. म्हणजे बघ आहे, दादा कोणाचं आहे? सावीचं. घ्यायला चाललो आहे आम्ही. त्याचं ट्युशन काही एवढं फार लांब नाही आहे, गल्लीतच आहे, पण तरी पण थोडंफार तेवढं चालू आहे म्हटलं आणि घेऊन गेले मग प्रिशाला त्याच्यासोबत. आणि तिथे गेल्यावर ह्यांच्या दोघींचं चालू झालं मस्त. एकमेकींना काय बोलतात, काय लाड करतात काय. तोपर्यंत दादा पण आला आणि दादाला हाय कर म्हटलं, दादा हाय करतो आता बघा. आणि ह्या दोघी पण त्याला लगेच हाय बाय सगळं करून घेतात इथेच. आता चला म्हटलं घरी जाऊया. घरी जायच्या आधी म्हटलं चला एकदम मंदिरात जाऊया. हे सगळं मस्त छान आहे वातावरण इथे आजूबाजूला. एकदम मोठे मोठे घर आहेत सगळ्यांचे. हे आमचं घर आहे आणि त्याच्या साईडलाच तिकडे पलीकडे मंदिर आहे. तर आम्ही म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ. आणि या दोघींना घेऊन गेलो. आधी आपला खेळत बसला आणि आम्ही या दोघींना तोपर्यंत मंदिरात घेऊन आलो. मंदिराचा आवार खूप छान आहे आणि नवीन नवीन सगळं बांधलेलं आहे, मस्त वाटतं. आणि सावी एकदम पळतच सुटली. जसं आम्ही मंदिरात शिरलो ना, ह्यांची कॉम्पिटिशन चालू झाली की मला घंटा वाजवू दे, एकदम मला वाजवू दे. आणि 2-3 वेळा ह्याच्यातच टाईमपास केला. नंतर म्हटलं बस झालं मुलीनं, चला जा जे जे करा जे जे करा. म्हटलं की एकच गोष्ट ती रिपीट करणार आणि किती नाही म्हणलं तरी तेच करणार. खूप छान मंदिर आहे आणि इथून बघा तुम्हाला मूर्त दिसेल, खूप छान मूर्त आहे. त्यानंतर आहे ना आम्ही खेळत बसलो तिथे. त्यांना म्हटलं चावमेव खेळा, चावमेव खेळा. ह्यांना कुठं काय जमते, लहान लहान ह्यांना कान पण नाही धरतात. पण म्हणलं जाऊ दे, चला आता खेळणं बस झालं, आता घरी जाऊया. सावी एकच गोष्ट रिपीटमध्ये म्हणत होती की बाळा मला दे. तिथे दादा खेळते मातीमध्ये, त्याला म्हटलं चल रे बाबा घरी. पण सावीचं काही थांबत नव्हतं. मग ती म्हणत होती की मला बाळा दे. म्हणजे तिला असं वाटतं मी खूप मोठी झाले. पण मग सावीच्या मम्मीने दोघींना घेतलं. दोघींना घेणं एवढं कठीण आहे, त्यांनी घेतलं ते कसं बसू. चला म्हटलं प्रिशाला आपण घरी जाऊ, बस झालं आता आपलं खेळणं. आणि वरी पायऱ्यांवर चढायचं म्हणलं की तिची काय मजा असते. तिला पायऱ्यांवर चढायला खूप मजा येते, पण ती काही एकटी चढू शकत नाही. घरी आल्या झालीच तिची मस्ती चालू. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारू. प्रिशात काय तिची रोजची खेळणारच आहे.